नमस्कार, आदाब, जय भीम, जय शिवराय. विदर्भ शासन न्यूजवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज चॅनलला लाईव्ह येण्याचे कारण आहे की एक वस्तुस्थिती आणि हकीकत सर्वांना माहीत व्हावी याकरिता या उद्देशाने आम्ही सर्व जुळलेले आहोत. आपल्याला माहीत आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि या निवडणुकामध्ये स्वयंघोषित नेते, स्वयंघोषित नगरसेवक हे जे आहे विद्यमान आमदार, विद्यमान खासदार यांना निवेदन देत आहे काय चंद्रभागा नदी पात्रावर कब्रस्तान करिता आणि पेठ जहानपूर करिता पूल व्हावे. त्याची हकीकत मी तुमच्यासमोर मांडणार आहोत. आपल्याला माहीत आहे की काही महिन्या अगोदर एक दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडली होती आणि त्यामध्ये 2 भाऊ मरण पावले होते. तर त्यांच्या नातेवाईकाच्या सात्वनकरिता माननीय आमदार अनिलजी बोंडे, डॉक्टर अनिल बोंडे हे त्यांच्या घरी आले होते आणि तिथं आल्यावर जे आहे दर्यापुरातील काही प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सुशिक्षित नागरिक यांनी चर्चा केली काय आम्हाला हे अंत्यविधीकरिता मुस्लिम कब्रस्तानला जायला रस्ता नाही आहे. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये म्हणजे खूप अंत्यविधीकरिता त्रास होते. तर याच्यावर अनिलजी बोंडे यांच्या माध्यमानं जे आहे पूल बांधण्यात यावे त्यांनी होकार म्हटलं होतं. त्यानिमित्तानं कब्रस्तान कमिटी दर्यापूरने हे जे लेटर तुम्ही पाहत आहे हे लेटर सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई घाणेवाले यांच्यामार्फत अनिलजी बोंडे यांना मागणी केली होती आणि त्याच्यावर प्रशासनाने 50 लाख रुपये मंजूर केले होते आणि 50 लाख मंजूर झाल्यावर हे जे तुम्ही पत्र पाहत आहे हे पत्र कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग दर्यापूरने माननीय जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना सुचविले. या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हे जे पूल बांधण्याकरिता 50 लाख रुपये हे पुरेसे नाही आणि या पुलाकरिता कमीत कमी 2.50 लाख रुपयाची गरज आहे अशी माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी अमरावती जिल्हा अधिकारी साहेबाकडे पाठविलेली होती. यावर मग अजून कब्रस्तान कमिटीचे लोक सलीमभाई घाणेवाले यांना भेटले. त्यांनी अजून एक पत्रव्यवहार अनिलजी बोंडे यांच्याशी केलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला हे पुरेशी निधी नाही आहे, आम्हाला निधी जी आहे वाढवून पाहिजे. त्यावर डॉक्टर अनिल बोंडे यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रव्यवहार केला आणि या पत्रव्यवहारमध्ये तुम्ही पाहू शकता इथं जे आहे OC आहे मुख्यमंत्री कार्यालयाची, हे याच्यावर OC आहे. या पत्रव्यवहारमध्ये म्हणजे हे उल्लेख केलेला आहे का करिता वैशिष्ट्यपूर्ण योजना 2025-26 अंतर्गत दर्यापूर नगरपरिषद हद्दीतील मस्जिद दर्गाजवळील राजपूतपुरा दर्यापूर येथे चंद्रभागा नदीवर पुलाचे बांधकाम करणे करिता निधी उपलब्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. यांनी ही विनंती मुख्यमंत्री साहेबाकडे दिलेली आहे आणि आशा आहे की लवकरच हे निधी मंजूर होणार आहे आणि लवकरच या सदर कामाचा भूमिपूजन होणार आहे. आमचं बोलण्याचं तात्पर्य हे आहे की जे लोक त्यांना माहीत आहे की हे काम आता तोंडावर आलेलं आहे आणि शेवटच्या स्टेपमध्ये काम चालू आहे, ते फुकटचे शेरे घेण्याचे काम हे जे आहे हे काही पक्षांचे, ते कोणत्याही पक्षांचे असो किंवा कोणत्याही जाती धर्माचे असो, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही कोणी पक्षाचे लोक नाही आहे. आम्ही कब्रस्तान कमिटीच्या मार्फत आम्ही आमचा जो मुद्दा आहे ते मुद्दा मेन आहे. आमची जी मागणी आहे वर्षानुवर्षी जी मागणी होती, वर्षानुवर्ष कब्रस्तान कमिटीने शासन प्रशासनदारी वारंवार निवेदनं देऊन ते पूर्ण झाली नाही. ते आज हे पूर्ण होत आहे तर यावर राजकारण करू नये. आम्ही आमची कब्रस्तान कमिटीच्या मार्फत, आमच्या चॅनलच्या मार्फत सर्व लोकांना हात जोडून विनंती आहे, आव्हान आहे की कोणीही या मुद्द्यावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भासण्याचा, शेकण्याचा कार्य करू नाही. सर्वांना माहिती हकीकत काय आहे, हे काम महत्त्वाचं आहे.
आज हे कोणता पक्ष करत आहे, कोणता माणूस करत आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या कामाशी महत्त्व, आमचं काम व्हावे हे महत्त्वपूर्ण आहे. आणि माझ्या हे कब्रस्तान कमिटी दर्यापूरच्या अध्यक्ष, सदस्यगण, जेवढे लोक आहेत आणि मुस्लिम बांधवाच्या वतीनं माननीय आमदार, विद्यमान आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांना विनंतीपूर्वक, आदरपूर्वक विनंती आवाहन करतो का साहेबांनी लवकरात लवकर 2.50 लक्ष रुपये शासनाद्वारे पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजूर करून या कामाचा भूमिपूजन लवकरात लवकर करावे हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो, या मुद्द्यावर जे आहे कब्रस्तान कमिटीचे सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री नाझीमभाई पटेल हे पण तुमच्याशी बोलणार आहे. मैं कब्रस्तान कमेटी का सलाहकार हूँ और सभी मेरी कमेटी में मेरे तरफ से शुक्रिया अदा करता हूँ. और आज ये चर्चा जो है तो ईदगाह कब्रस्तान कमेटी पेट इकबालपुर रोड समझो रास्ते का जो पुल है उसकी चर्चा है. 2024 में 50,000 रुपये 50 लाख रुपए नगर रचना के नगर परिषद में आए थे गांव के सुंदरता के लिए. तो नगर ये समझो कब्रस्तान कमेटी के अध्यक्ष मैं नदीम मास्टर हम गए थे. सीओ साहब ने बुलाए थे हमारे को कि आपके 50 लाख रुपए आए दगड़ पुल के लिए, तो हम इसका ट्रांसफर BNC में कर दे रहे. तो हम वहाँ गए, शेरेकर साहब ने बुलाया हमारे को वहाँ पे कि बोले भाई ये आपके 50 लाख रुपए आए हुए हैं लेकिन दगड़ पुल तो वहाँ बैठता नहीं, तो इसका 2 करोड़ से 2.5 करोड़ तक के बजट है. तो तुम आमदार खासदार से ऐसा चर्चा करो कलेक्टर साहब के पास जाके. तो हमने समझो चर्चा करे. चर्चा करने के बाद में अनिल बोंडे जी आए थे यहाँ पे खालिद मियाँ के यहाँ पे उनके इंतकाल के टाइम में. तो उनको बोले हमने कि भाव ये बहुत महत्व का है, हमारे दोनों ईदा की वहाँ प्रार्थना होती और हमारे को हर तरीके से वहाँ जाना ही पड़ता हफ्ते के हफ्ते. तो हमारे बहुत समस्या है वहाँ पर. तो अनिल बोंडे जी ने हमारे बात को समझो अच्छे से समझ के उसकी कोशिश करे और कोशिश करने के बाद में ये जो 2.5 करोड़ रुपए का समझो निकला इसका एस्टीमेट, तो इन्होंने ये लेटर मुख्यमंत्री साहब को दिए और उनसे गुजारिश करे कि भाई ये मतों का काम है और ये मतों का इसलिए काम है कि ये 30-40 साल से ये लोग बहुत जद्दोजहद कर रहे हैं इसके बारे में, इनकी बड़ी समस्या है. तो साहब ये काम जल्दी से जल्दी हो जाना चाहिए. तो उसके बाद में फिर हमारे सलीम भाई घानी वाले इसमें प्रवेश लिए बीजेपी में. तो उन्होंने भी इसके विषय में 2-4 बार अनिल भाऊ बोंडे साहब को बोले कि भाई ये विषय बहुत ज़रूरी है और ये मतों का काम है और ये इसमें हमारे लोगों को बहुत दिक्कत जा रही. तो उन्होंने भी कोशिश करे. तो मैं ये बताना चाह रहा आपको कि ये जो अभी नगर परिषद के इलेक्शन लगे तो लोग जैसा इसमें कैडिटा मार रहे हैं, इसमें ऐसा बोल रहे हैं कि भाई ये पुल का ऐसे एक कागज़ दे रहे किसके भी पास इंटरव्यू में इसमें उसमें, और ये पुल का काम जो है तो हम इसकी कोशिश करेंगे. और हम फलाने भाऊ के पास गए, ढमके भाऊ के पास गए, ये भाऊ देखो ये जो काम हो रहा है मेरे को पक्ष से कोई लेना देना नहीं, अनिल जी बोंडे से मेरे को कोई शिकायत नहीं, बीजेपी से कोई शिकायत नहीं. हमारा विकास हो रहा है, इस पे हमारे को बहुत खुशी है और सभी गांव को खुशी है, मुसलमानों को खुशी है. कब्रस्तान कमेटी की तरफ से मैं अनिल भाऊ बोंडे का, उनकी पूरी टीम का और जो भी काम कर रहा था उसका मैं शुक्रगुजार हूँ. हमारा कोई ये मनसा नहीं है कि भाई ये पक्ष करे वो पक्ष करे, कोई हमारे को पक्ष से लेना देना नहीं है. हमारी ये जो कोशिश हो रही तो हमारे को मतलब बहुत समझो इसमें मसरत हो रही, खुशी हो रही कि भाई ये हमारा काम, हमारे बुज़ुर्गों ने भी इसकी मेहनत करे और हमने भी मेहनत करे तो ये आज हमारा काम आगे बढ़ रहा है. तो उन्होंने लेटर दिए मुख्यमंत्री साहब को. मेरी ऐसी गुजारिश है कि भाई जल्दी से जल्दी मुख्यमंत्री साहब ने भी इस पर अमल करने को होना और इसका हमारे को राहत देने को होना. तो इससे हमारे को बहुत खुशी भी होगी और हमारे आने वाली पीढ़ी को आसानी हो जाएगी. अभी हमारा कैसा है, हम कब्रस्तान में कोई इंतकाल कर गया तो उसको हम दफन भी नहीं कर सकते वहाँ पे, और वहाँ पे काश्तकार वगैरह और वहाँ पे 2-3 खेड़े भी है और काश्तकार के हिसाब से भी बहुत
मतलब दिक्कत जा रही, तो हमने हर बारी में ग्राम पंचायत का भी ठहराव दिए, सयां भी लेके दिए, और ये भी जो कर रहे तो हमारे को बहुत खुशी हो रही कि भाई ये हमारा काम कर रहे अल्पसंख्यक कोटे में से, तो हमारे को बहुत खुशी की बात है। और हमारा ये बोलना है कि भाई ये जो लोग हैं दूसरे, ये जो मुसलमानों के समस्या गिनाया था, तो उसके बाद में लोगों को ये काम लग गया, यानी जो मैंने काम गिनाया तो वही काम लोग रिपीट कर रहे हैं कि भाई ये ऐसा कर लेंगे, वैसा कर लेंगे, खोटे लेटर बता रहे, ये कर रहे, वो कर रहे। तो अभी मतलब हमारे सलीम भाई गानी वालों से हमारी बात भी हुई और अनिल बोंडे साहब से भी बात करने वाले हैं, हम पहले भी हुई कि हमारा जल्द से जल्द ये काम हो जाए, और हमारा जो काम हो जाएगा, ये सेंक्शन अभी हुआ नहीं, ये सेंक्शन जब हो जाएगा तो हम कोई भी पक्ष रहे, उनके कितनी भी टीम रहे अनिल बोंडे साहब की, हम उनका स्वागत लेंगे, उनका सत्कार करेंगे और हमारे पूरे मुसलमानों की तरफ से उनको शुक्रिया अदा करेंगे। ये हमारी समझो ज़बान है।